नमस्कार, श्रेया कॉर्नरमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत। तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत खजूर आणि शेंगदाण्यापासून बनवलेले उपवासासाठी एकदम परफेक्ट आणि पौष्टिक आणि चविष्ट खजूर शेंगदाणा लाडू। हे लाडू एकदम प्रोटीनने भरलेले आहेत, त्यामुळे उपवासाच्या दिवसामध्ये सकाळी एक लाडू खाल्ला की पोट भरेल आणि चव देखील जबरदस्त आहे। चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया आणि बनवूया खजूर शेंगदाण्याचे लाडू। सुरुवातीला या ठिकाणी आपण पॅन किंवा तवा गरम करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपण 3 कप शेंगदाणे घालून घ्यायचे आहे। साहित्य घेताना एकाच कपाने किंवा वाटीने घ्यायचे आहे। आपण या कपाप्रमाणे घेतलेले आहे आणि मध्यम आचेवर शेंगदाणे आपण खरपूस होईपर्यंत चांगले भाजून घ्यायचे आहे आणि हे करपू नये म्हणून आपण सतत अशा प्रकारे हलवून घ्यायचे आहे, नाहीतर हे पटकन करपले जातात। सोनेरी रंग येईपर्यंत आणि त्यातून छान वास येईपर्यंत आपण हे खमंग भाजायचे आहेत। या ठिकाणी जर शेंगदाणे जास्त भाजले तर ते कडवट होतात, त्यामुळे हे अशा प्रकारे आपण हलके भाजून घ्यायचे आहे। याला डाग पडेपर्यंत आणि याची साल निघेपर्यंत आपण हे मस्त असे भाजून घेतलेले आहे। हे भाजण्यासाठी आपल्याला या ठिकाणी 5 ते 7 मिनिटे लागलेली आहेत आणि त्यानंतर आपले शेंगदाणे या ठिकाणी भाजून तयार झालेले आहे। तुम्ही पाहू शकता मस्त असे हे भाजून झालेले आहेत। त्यानंतर आपण एक प्लेट घेतलेली आहे आणि प्लेटमध्ये हे सर्व शेंगदाणे काढून घ्यायचे आहे। शेंगदाणे जर तुम्ही या पद्धतीने भाजले तर लाडू एकदम खमंग आणि टेस्टी असे तयार होतात। लाडू खाताना चवीलाही मस्त आणि खुसखुशीत असा तयार होतो। त्यासाठी अशा प्रकारे हे शेंगदाणे तुम्ही भाजून घ्यायचे आहेत आणि भाजून घेतल्यानंतर हे आपण पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे। आपण हे आता साईडला थंड करायला ठेवणार आहोत। तोपर्यंत आपण पॅन घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण 1 चमचा तूप घालून घ्यायचे आहे। गरम झाल्यावर यामध्ये आपण पाव कप काजू घालायचे आहेत। सर्व साहित्य एकाच कपाने घेत आहोत आणि त्याच कपाने आपण पाव कप बदाम घ्यायचे आहे। हे दोन्हीही आपण तुपावर चांगले परतून घ्यायचे आहे। परतताना महत्त्वाची टिप्स म्हणजे तूप गरम करताना जास्त करायचे नाही, नाहीतर काजू आणि बदाम हे पटकन जळले जातात आणि हे कडवट होतात। त्यासाठी आपण अशा प्रकारे हे मध्यम आचेवर चांगले परतून घ्यायचे आहे आणि हे एकसारखे असे आपण परतून घेतलेले आहे आणि तुम्ही पाहू शकता मस्त असे हे या ठिकाणी आपले परतून तयार झालेले आहे। काजू या ठिकाणी सोनेरी रंग येईपर्यंत आपण चांगले परतलेले आहेत आणि हे आपण काढून घेणार आहोत। काढून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असे हे भाजून तयार झालेले आहे। त्यानंतर त्याच पॅन मध्ये आपण या ठिकाणी 1 चमचा तूप पुन्हा घालून घ्यायचे आहे। या चमच्याप्रमाणे आपण 2 चमचे तूप घेतलेले आहे। तूप गरम झालेले आहे आणि डिंक भाजताना तूप हे चांगले गरम करून घ्यायचे आहे, त्यामुळे काही सेकंदातच डिंक मस्त असा फुलला जातो। आणि तूप गरम झाल्यानंतर यामध्ये आपण थोडा थोडा करूनच डिंक घालून घ्यायचा आहे आणि डिंक घातल्यानंतर तुम्ही पाहू शकता मस्त असा या ठिकाणी फुललेला आहे आणि याचा रंग देखील पाहू शकता। जेव्हा डिंक फुलतो तेव्हा अशा प्रकारे पांढरा रंग येतो आणि नंतर आपण हा तांबूस रंग येईपर्यंत चांगला फुलवून घ्यायचा आहे। या ठिकाणी डिंक आपला तळून झालेला आहे तर तो काढून घ्यायचा आहे। असाच करून आपण सर्व डिंक या ठिकाणी तुपावरती मस्त तळून घेतलेला आहे आणि याचा रंग पाहू शकता। हा देखील आपण साईडला ठेवणार आहोत। त्यानंतर या ठिकाणी आपण खजूर घेतलेली आहे आणि खजूर आपण 2 कप घ्यायचे आहे आणि यातील सर्व बिया काढून घ्यायच्या आहे। बिया काढताना ही आतून खराब आहे की नाही हे नीट पाहून घ्यायचे आहे। कधी कधी आतून ही खराब झालेली असते, त्यासाठी सर्व खजूर व्यवस्थित अशी आपण बिया काढून साफ करून घ्यायचे आहे। लाडूसाठी खजूर घेताना एकदम मऊ घ्यायची, त्यामुळे लाडू छान होतात। जर खजूर कडक असेल तर ती आधी 5 ते 10 मिनिटे गरम पाण्यात भिजवून ठेवायची आणि मग यातील बिया काढून नंतरच ती वापरायची आहे। अशा प्रकारे या ठिकाणी आपण सर्व खजूर साफ करून घेत आहोत आणि यातील सर्व बिया काढून घेत आहोत। 3 कप शेंगदाण्यांसाठी आपण 2 कप खजूर घेतलेले आहे आणि यातील सर्व बिया काढून झालेले आहे, हे पहा। त्यानंतर ही आपण तुपावर मस्त अशी परतून घ्यायची आहे। डिंक तळलेला आहे त्याच पॅन मध्ये आपण खजूर घालून घ्यायचे आहे। त्यामध्ये थोडे तूप आहे, त्याच्यावरती आपण ही मस्त अशी मऊ होईपर्यंत परतून घ्यायची आहे। ही आपण सतत अशा प्रकारे हलवत राहायचे आहे, नाहीतर ही पॅनला लागण्याची शक्यता असते। 4 ते 5 मिनिटांनंतर ही मस्त अशी परतून झालेली आहे। एकदम मऊसर होते आणि याला सुगंध यायला लागल्यावर आणि मिश्रणाचा एकत्र गोळा व्हायला लागल्यावर समजावे की परतून झालेली आहे। ही एका प्लेटमध्ये आपण काढून घ्यायची आहे आणि प्लेटमध्ये काढल्यानंतर अशा प्रकारे आपण ही पसरून ठेवायची, म्हणजे ही पटकन अशी थंड होते। त्यानंतर आपण आता हे सर्व साहित्य पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे आणि नंतर आपण
मिक्सरचे भांडे घेऊन भांड्यामध्ये एकाच वेळी जेवढे बसेल तेवढे आपण थोडे थोडे करून भाजून घेतलेले शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत. नंतर त्यामध्ये बदाम आणि काजू हे देखील घालायचे आहे. या ठिकाणी आपण तळून घेतलेला डिंक घालून घेत आहोत. डिंक या ठिकाणी ऑप्शनल आहे. तुम्ही उपवासाला डिंक खात असाल तर घालू शकता किंवा स्किप करू शकता. नंतर याच्यामध्ये आपण खजूर घालून घेणार आहोत. या ठिकाणी आपण खजूर 2 कपच वापरलेले आहे. त्यामुळे लाडू जर तुम्हाला गोड हवा असेल तर त्यामध्ये बारीक चिरलेला पाव कप गूळ घालून घ्यायचा आहे. गूळ घातल्यानंतर लाडूची टेस्ट अजून छान लागते. त्यासाठी आपण यामध्ये गूळ घातलेला आहे आणि हे आपण मिक्सरला चालू बंद करत म्हणजे पल्स मोडवर हे चांगले बारीक करून घ्यायचे आहे. सर्व काजू, बदाम, शेंगदाणे आणि खजूर हे मिश्रण चांगले एकजीव होते आणि एकदम बारीक असे होते. या ठिकाणी आपले हे मस्त असे फिरवून झालेले आहे आणि तुम्ही पाहू शकता एकदम मस्त बारीक झालेले आहे. हातामध्ये घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता एकदम दरदरीत आणि मस्त असे बारीक झालेले आहे. हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. सर्व मिश्रण अशाच प्रकारे आपण या ठिकाणी बारीक करून घ्यायचे आहे. थोडे थोडे करूनच आपण या ठिकाणी बारीक करून घेतलेले आहे म्हणजे सर्व एकसारखे असे बारीक होते. आणि हे बारीक करून झाल्यानंतर हे चांगले आपण मिक्स करून घ्यायचे आहे. मिक्स केल्यानंतर याचे आपण लाडू तयार करणार आहोत. लाडू करताना तुम्हाला लहान मोठा कसा लाडू पाहिजे त्याप्रमाणे लाडूचा आकार तुम्ही करू शकता. आणि लाडू हातामध्ये घेऊन अशा प्रकारे मस्त असा वळून घ्यायचा आहे. लाडू 2 हातामध्ये घेऊन अशा प्रकारे फिरवल्यानंतर गरगरीत असा गोल लाडू या ठिकाणी आपला मस्त तयार झालेला आहे. एकदम पटकन असा हा लाडू तयार होतो. अशाच प्रकारे आपण सर्व लाडू या ठिकाणी तयार करून घ्यायचे आहेत. सध्या नवरात्रीचे दिवस चालू आहेत त्यासाठी हे लाडू तुम्ही एकाच वेळी बनवून ठेवू शकता आणि करायलाही सोपे आहेत. एकदम हेल्दी आहेत. लाडू आपण या ठिकाणी तयार करून घेतलेले आहे. लाडू पाहू शकता एकदम मस्त तुपट असा तयार झालेला आहे. आणि तोडून पाहूया. तोडल्यानंतर आतमध्ये एकदम लाडू खुसखुशीत आणि दाणेदार असा तयार झालेला आहे. हे लाडू गोडसर, पौष्टिक आणि अगदी उपवासासाठी योग्य आहेत. सध्या नवरात्रीचे दिवस चालू आहेत त्यासाठी हे लाडू तुम्ही एकदा बनवून ठेवू शकता. करायलाही सोपे आणि हेल्दी आहेत. जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूला दिलेली बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे पुढील रेसिपी तुम्हाला लगेच कळतील. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच उपवासाच्या वेगवेगळ्या रेसिपींसोबत.